कुठे ना कुठे जेव्हा निवडणुका येतात तर आश्वासने दिली जाते. ज्या पद्धतीने आश्वासने दिली जातात, जर निवडून आल्यानंतर ते आश्वासन 100% काम होणार नाही, फक्त आश्वासने दिली जातात. पद्धतीने जिल्हा परिषद शाळेला सांभाळायला पाहिजे, ज्या पद्धतीने जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या घटत जात आहे आणि ज्या पद्धतीने येथील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रोव्हाइड करायला पाहिजे, ते कुठे ना कुठे मिळत नाही. तर त्याच्यावरती तुमचा मार्ग काय राहील आणि त्याच्यामध्ये सुधारणा कशा पद्धतीने केली? तुमच्या पक्षाचे काही दिवसापूर्वी वरिष्ठ नेते अभय साळुंके साहेब आले होते. हो. तर त्यांनी बोललेलं आहे की एक टिप्पणी केली की मुंबईचं पार्सल मुंबईला पाठवलं. त्याला घेऊन तुमची काय टिप्पणी राहील? मैं ताजुद्दीन पठान और आप देख रहे हो आवाज तुमचा साथ आमची। आज अपने साथ जुड़े हैं रमन आदावड़े साहब। आने वाले जिला परिषद चुनाव को लेकर और पंचायत समिति के चुनाव को लेकर हम उनसे सीधी बातचीत करेंगे। तो आप देखते रहिए और बने रहिए आवाज तुमचा साथ आमची। साहेब, येणाऱ्या मतदानामध्ये तुम्ही जनतेसमोर कोणत्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही जाणार आहात? सर्वात आधी आपलं आमच्या गुत्ती गोंशी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण वेळातला वेळ काढून आमच्यासाठी तर जनतेसाठी जी मुलाखत घेण्यासाठी आलात त्याबद्दल आपलं स्वागत. आणि जे आपण खरं तर आम्ही जे या मैदानात उतरलो हे फक्त निवडणूक नसून हे सर्वांसाठी जवळपास निवडणूक असेल, पण माझ्यासाठी हे अस्तित्व आहे. आम्ही सगळे अस्तित्वासाठी लढतोय आणि जनतेमध्ये आम्ही जातोय ते फक्त विकास कामं समोर घेऊन जातो. म्हणजे माझ्या वडिलांनी केलेली विकास कामं आजपर्यंत पक्षानं, काँग्रेस पक्षानं आम्हाला उमेदवारी दिली, आमच्या वडिलांनाही दिली, समाज कल्याण सभापती होते. त्या धर्तीवर त्यांनी काय काय त्यावेळेस कामं केले. आमच्या घोशीमधील रस्ते असतील, पाण्याच्या टाक्या असतील, आणखीन वेगवेगळ्या समाज कल्याण सभापती होते. त्यामार्फत विविध सरकारी जे योजना आहेत, जसं की आता दलित वस्त्या असतील, दलित वस्ती सुधार योजना असेल, शेतकऱ्यांना कोणते किट वाटप असेल, साहित्य वाटप असेल, वेगवेगळ्या म्हणजे महिलांना, विधवा महिलांना त्यांचे पैसे देणं, पैशाचे काम असतील ते असतील, या प्रत्येक गोष्टी वडिलांनी आमच्या त्या वेळेस त्या टायमामध्ये जनतेसाठी जी सेवा केली त्याचा वारसा म्हणून आम्ही या मैदानात उतरलोय. जनतेसाठी आम्ही रडत पडत हे नाही, डायरेक्ट आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय आणि उतरतोय. कुठे ना कुठे मागच्या काही दिवसामध्ये असं पण आपलं चित्र पाहण्यासाठी मिळालं की लातूरमध्ये जेव्हा मतदानाची वेळ होती तर विरोधी पक्षनेत्यांनी काही टिप्पणी केली होती की लातूरमधून माननीय विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी पुसून काढू, पण ज्या पद्धतीने जे विजय तिथे मिळालेला आहे त्या पद्धतीचा विजय आपल्याला तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये मिळेल का? नक्की तेच सेम लातूर सारखी सिच्युएशन आज आमच्या गुत्ती सर्कल मध्ये झालंय. जसं की विरोधक लातूरला आले होते आणि विलासराव देशमुख साहेबांची जे आठवण नाव पुसायचं बोलत होते आणि जसं तेव्हा लगेच आदरणीय आमचे नेते बोलले की कसं आहे, कोरलेलं लिहिलेलं पुसता येतं पण कोरलेलं पुसता येत नाही. तसंच ह्या मतदारसंघात आहे. माझ्या वडिलांचं नाव शक्यतो हे विरोधक आता ते पुसायसाठीच निघालेत, पण इथं जनतेनं ठरवलंय हे सगळं साम्राज्य कोण उभं केलंय. शिक्षण संस्था असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये आदावळे नाव हे वैभव कोण मोठं केलंय हे तालुक्यातील, मला वाटतं जिल्ह्यातील सर्वांना माहित आहे. लक्ष्मण आदावळे ह्या व्यक्तीनं समाजासाठी, घरासाठी आदावळे नाव मोठं करण्यासाठी काय केले हे मी सांगायची गरज नाही, जनतेला आधी माहिती आहे. जनतेनं ठरवलंय कोण. जनता मला वाटते 7 तारखेला न्याय करेल. तुमच्या प्रभागामधील सर्वात मोठी समस्या कोणती आहे आणि जेव्हा रमन आदावळे जिथून येतील, जेव्हा विजयी होतील, तर त्याच्यावरती कशा पद्धतीने ते मार्ग काढतील? मी प्रत्येक गावामध्ये जातोय आणि लोकांशी संवाद साधतोय. तिथल्या त्या गावच्या प्रमुख अडचणी जे लोक सांगत आहेत. मी ना की हे जे आता माझे विरोधक झेंडू बाम लावून रडतात ते मी त्यांच्यासाठी काही टिप्पणी करणार नाही. जनता त्यांना उत्तर देईल. पण जसं की आमची गोंशी असेल, त्या गोंशीमध्ये आता आमच्या स्मशानभूमीचे काही मुद्दे असतील, बहुत स्मशानभूमी, मातंग स्मशानभूमी, आमची ओपन स्मशानभूमी आणि काही जे काही लोकांसाठी काय काय करता येईल त्या माध्यमात, जिल्हा परिषद माध्यमातून, पंचायत समिती माध्यमातून आपण ते गोष्टी पूर्ण करू. समजा आतनूरचा प्रश्न असेल, तिथं दारूबंदीचा काय तर हे झाला अवैध दारूचा, ते नक्कीच कलेक्टर मॅडमला आम्ही निवेदन देऊ. तेव्हा लोकांनी आशीर्वाद दिला आम्हाला. मी त्या सभागृहात आमच्या आईच्या रूपानं आम्ही पुन्हा गेलो की दारूबंदी असेल आतनूरसाठी ते प्रथम प्राधान्य देऊन ते दारूबंदी, आम्ही ते अवैध दारू बंद करू. गव्हांचा विषय राहिला असेल, गव्हाण ते आतनूर हे जे रस्ता कशामुळे प्रलंबित आहे आणि त्या एवढ्या वर्षापासून त्या रस्त्याचं काम का झालं नाही, आम्ही त्या मुद्द्यावरती लढतो. जसं की आमचा एककुरका आहे, एककुरक्याला एवढ्या वर्षापासून एककुरका पाटी ते एककुरका रस्ता का झाला नाही. स्थानिक आमदार वगैरे भरपूर असतील, चटले असतील, नाही चटले असतील, मी बोलणार नाही त्याच्यावरती. पण प्रत्येक
आता या निवडणुकीमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन मी लोकांना आश्वासन देतो की हे काम करा. नुसते खोटी मोठी आश्वासनं देणार नाही, तर प्रत्यक्षात ते काम मी करून दाखवणार आहे. पण कुठे ना कुठे जेव्हा निवडणुका येतात तर आश्वासने दिली जाते. ज्या पद्धतीने आश्वासने दिली जातात, जर निवडून आल्यानंतर ते आश्वासन 100% काम होणार की फक्त आश्वासने दिली जात आहेत? नाही, लोकांसाठी ते आश्वासनं असतील ते काय कुछ तो आएगा कुछ तो करेंगे ऐसा नाही. आम्ही जे आश्वासन देतो ते 100% विकासाच्या मुद्द्यावर आश्वासन देतो. जसं माझे वडील 100% कामं केलेले आहेत. आज कसं आहे, लोक जे मला उमेदवारी का दिली, कारण आमच्या वडिलांची कामं आहेत. त्यांचा नम्र स्वभाव, सर्वांसोबत प्रेमानं राहणं. आजपर्यंत माझ्या वडिलांनी राजकारणात माणुसकीच कमवली, पैसा कमवले नाही, म्हणून मी उघडा आहे. मी व्यवस्थित माणुसकी विरुद्ध पैसा ही अशी इथली चुरस आहे. तुमच्या पक्षाचा जाहीरनामा काय असेल आणि तुम्ही जनतेसमोर कसं त्याला मांडणार आहात? आमच्या पक्षाचा जाहीरनामा आम्ही जे पूर्वी केले, काय केले आणि पुढे काय करणार, हे आम्ही जाहीरनामा तयार केलाय. प्रत्येक गावामधल्या समस्या वेगवेगळ्या आहेत. आज मी डोंगरेवाडी आपलं वाघमारी तांड्याला गेलो होतो. सगळ्यात प्रमुख म्हणजे तिथला रस्ता. 1.5 किलोमीटरचा रस्ता वर्षानुवर्ष मला वाटतंय 1.5 किलोमीटर जाण्यासाठी जवळपास अर्धा तास लागला. हे कशामुळे होतंय? हे कशामुळं आणि कुणामुळे होतंय? प्रत्येक अधिकारी वर्ग याच्यामध्ये काय करतोय? लोकप्रतिनिधी काय करते? अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, की लोकांच्या समस्या त्या तिथे गेल्यावर कळाल्यात आणि आम्ही प्रत्येक गावात प्रत्येक अडचणी समजून येणारा ते जे त्यांचं अडचण आहे, त्या अडचणी सोडवण्याचा 100% प्रयत्न करूच आणि ते करणारच. कुठे ना कुठे बाबासाहेबांची एक लाईन मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितोय. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जे कोणी त्याला ग्रहण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. नक्की, नक्की. पण ज्या पद्धतीने जिल्हा परिषद शाळेला सांभाळायला पाहिजे, ज्या पद्धतीने जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या घटत जात आहे जात आहे. आणि ज्या पद्धतीने येथील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रोव्हाइड करायला पाहिजे, ते कुठे ना कुठे मिळत नाही. तर त्याच्यावरती तुमचा मार्ग काय राहील, त्याच्यामध्ये सुधारणा कशा पद्धतीने केली जाईल? मला वाटतं हा सगळ्यात लोकप्रतिनिधीचा सर्वांचा विषय आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद मार्फत आपण जिल्हा परिषद शाळा कशा पद्धतीनं सुधारित करू आणि त्या तिथल्या विद्यार्थ्यांची शिक्षण संस्था आणि जिल्हा परिषद शाळा याच्यामधला जो दुवा झालेला अंतर झालेला आहे तो खूप मोठा आहे. त्याला आपण कमी करून आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण लवकरात म्हणजे विद्यार्थी कसं जातील तिथं सोयी सुविधा जास्त प्रोव्हाइड करू आपण. ह्या सगळ्या गोष्टी आपण केलं तर लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला करावं लागेल तिथं. आणि हे लोकांसारखे आश्वासनं आपल्याला होणार नाही आणि आपण 100% त्या शाळेसाठी प्रयत्न करत राहू. त्यांना चांगलं बनवण्याचं, डेव्हलप करण्याचं वेगवेगळ्या माध्यमातून त्याला आपण नक्कीच 100% आपण संपूर्ण चांगलं काम करू त्या ज्या शाळेचं. पद्धतीनं व्यसन वाढत चाललेलं आहे, जसं दारूबंदी बरोबर. आणि दारूबंदीला सर्वात जास्त कुठं ना कुठं युवा पिढी सगळ्यात जास्त अट्रॅक्ट होत आहे. हो, हो, हो. आणि तुम्ही युवा नेतृत्व आहात, कुठं ना कुठं सगळ्यात जास्त युवा नेतृत्व आणि युवा पिढी तुम्हाला जुडलेली आहे. हा. तर त्या दारूबंदीला घेऊन तुमचा निर्णय काय राहील, कशा पद्धतीने त्याच्यावरती मार्ग काढणार? त्यांनी जेव्हा त्या गोष्टीवर वचक जर ठेवले असतील प्रशासनातून, दारूबंदी जी आहे अवैध दारू, ह्या सगळ्या यांच्या अंडरमध्ये येतात. पण हे कुठंतरी चुकते म्हणून मुलं आता इलेक्शन आले, झालं पैसा वाटप सुरू यांचं. पैसे वाटणं, मग ते पैसा वाटणं, मग त्या मुलाकडे ते पैसा जाणं, मग तो नशेच्या धुंदीत जर राहणं, तो दारू पिणं आणि घरामध्ये. आज मी तिथं तंड्यावरती गेलो, काय सांगू, बाई रडत होती. माझ्याकडे व्हिडिओ क्लिप पण आहेत की या गोष्टी कुठं तर थांबल्या पाहिजे. पैशाचं राजकारण आहे आता जवळपास आपलं संपलं पाहिजे. हे नारायण पाटील इथं तुम्हाला आठवण करून देतो. पहिले आमदार आमचे म्हात्राव पाटील होते, नारायण पाटील गोडसूरचे होते. ते म्हणजे स्वतःची घरची भाकर खाऊन लोक पट्टी वर्गणी करून आम्हाला निवडून दिले, म्हणजे त्यांना निवडून दिले होते. आज तेच कंडिशन आहे, फक्त मी लोकांना सांगत नाहीये. आज जवळपास माझ्याकडे 2.5-3 लाख रुपये वर्गणी जमले. म्हणजे देणगी देत आहेत लोक मला की हा बाबा गरीब आहे, प्रामाणिक आहे, वडील नाही, त्याच्याकडे छत्र नाही, काय नाही, ह्याच्या विरुद्ध लई मोठी धनशक्ती आहे. म्हणून लोक त्या परीनं मला सहानुभूती. एकाने मला काल 501 रुपये दिले. म्हणजे जेव्हा आम्ही फोटो सेशन करत नाही, लोकांना सांगत नाही, त्यांना हातात गपचूप दिलं 500 रुपये. सर माझ्या साहेब एवढं माझ्याकडून फुल नाही, फुलाची पाकळी तुम्हाला भेट. म्हणजे मला मतदार पैसे देत आहे किंवा तुझी परिस्थिती नाहीये, तू लढ, आम्ही तुझ्या सोबत आहोत. आम्ही 100% तुझ्या जसं वडील तुझे होते तसंच तू चांगला आहेस, मुलगा आहेस, आम्ही तुला फुल नाही फुलाची पाकळी मदत करतो. हे दुसरे जे नेते पुढारी आहेत हे पैसे वाटत आहेत, पण जनता मला पैसे देत आहे निवडणूक लढवण्यासाठी. या गोष्टीचा सगळीकडचा विचार जर केला तर नक्कीच हा विजय 100% काँग्रेस पक्षाला बूस्ट होईल आणि मला वाटतं लातूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही.
पण कुठे ना कुठे या मतदानानंतर येथील जनतेतील नागरिकांना अच्छे दिन आएंगे की कुठे ना कुठे आणखी संघर्ष करावा लागेल? 100% तर 15 लाख आहेंगे तसलं नाही आपला विषय. 100% आपण या जनतेसाठी, कारण माझ्या अंगामध्ये लक्ष्मण आढावळेचं रक्त आहे. बैमानी, गद्दारी, ऊर मातून जाणं हे रक्तात माझ्या नाहीये. त्याच्यामुळे 100% चांगले दिवस येणार. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय भेटेल. कार्यकर्त्याला मोठं व्हायचं हा एक स्वप्न आहे. ते कार्यकर्त्याचं आशात नाही. मोठ्याला मोठं करायची धारणा सध्या इथं चालू आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय भेटेल आणि प्रत्येक जो गरजू व्यक्ती आहे त्याला त्या माध्यमातून त्या गोष्टी प्रोव्हाइड आपण नक्कीच करू जिल्हा. कारण हे लोकप्रतिनिधी खिशातून देत नाही, तो शासन आहे. त्या शासनाकडून शेवटच्या घटकापर्यंत जाण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला काय करता येईल, त्या शेवटच्या घटकापर्यंत कसं जाईल याची जिम्मेदारी मी घेऊन सामान्य शेतकऱ्याला, सर्व नागरिकाला 100% न्याय देण्याचा प्रयत्न करेन. मला जिल्हा परिषद म्हणजे आम्हाला सभागृहात पाठवलं तर तुम्हाला मुंबईला जाऊन एखादी सही घ्यायची गरज नाही. तुम्हाला 1,500 रुपये खर्च करून मुंबईला जायची गरज नाही. त्यांच्या काही हाताखालची मला डायरेक्ट रमण, कोणी माझं मनगट धरून इथं काम करून घेऊ शकते. कोणी म्हणलं रमण मला पंचायत समितीमध्ये काम आहे, अधिकाऱ्याशी बोलायचे, तहसीलमध्ये काम असेल, जिल्हा परिषदमध्ये असेल, हक्काने माझ्याच गाडीत बसून, माझ्या वडिलांची जी गाडी आहे त्याच गाडीमध्ये बसून आम्ही ते, जसं माझे वडील पूर्वी करत होते त्याच पद्धतीनं आम्ही हक्कानं सगळ्यांसाठी झटणार, सगळ्यांना न्याय मिळवून देणार, सगळ्यांना काम करून देणार. तुमच्या पक्षाचे काही दिवसापूर्वी वरिष्ठ नेते अभय साळुंके साहेब आले होते. हो, तर त्यांनी बोललेलं आहे की एक टिप्पणी केलं की मुंबईचं पार्सल मुंबईला पाठवलं. त्याला घेऊन तुमची काय टिप्पणी राहील? नक्कीच मी काही टिप्पणी करणार नाही. ते मला वाटते मी त्यांच्यावर बोलावं असं तेवढं हे नाही. जनता हुशार आहे गुत्ती सर्कलची आणि जळकोट तालुक्यातली. सर्व माहिती आहे त्यांना. त्यामुळं जनता नक्कीच कुणाला कोणत्या जागी बसवायचं हे जनता येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला समजेल. 9 तारखेला आपल्याला रिझल्ट दिसेल की पार्सल कुठं कसं सुटकेस भरून जाईल. मॅन इज ब्रॉर्न टू ॲडव्हर्सिटी नॉट टू क्राय. माणूस हा जन्माला आला तर रडण्यासाठी नव्हे तर लढण्यासाठी. आजही कुठं ना कुठं घोणसी सर्कल आणि आतनूर सर्कल मधील जनता पिण्याच्या पाण्याला, शिक्षणाला आणि आरोग्याच्या गोष्टीला घेऊन संघर्ष करत आहे. तर तुम्ही जेव्हा निवडून याल तर त्याच्यावरती कशा पद्धतीने मात करा आणि कशा पद्धतीने त्याच्यावरती मार्ग काढा? 100% आम्ही सर्वात मेन प्राधान्य आमच्या सर्कलमध्ये रस्ता आहे, 2 नंबरला पाणी आहे, 3 नंबरला वीज आहे. ह्या तिन्हीसाठी 100% आणि 24 तास आपण त्या लोकांसाठी काम करणार आहोत. 24x7 असं आपण चालू काम करणार आहे. 24 तास हा मोबाईल ऑन असतो. त्याच्यामुळे प्रत्येक जण कधीही कॉल केला तर आपण ते रिसिव्ह करून येणाऱ्या काळामध्ये सर्वांसाठी आपण काम करणार. कुठं ना कुठं युवा पिढी म्हणून तुम्ही यावेळेस रणगाणामध्ये उतरलेला आहात. तर युवा पिढीसाठी तुमच्याकडे काय असे असतील त्यांच्या कामाबद्दल किंवा त्यांना रोजगारासाठी तुम्ही काय असं विचार केलात की तुम्ही निवडून आल्यानंतर त्याच्यावरती काम होणार आहे? रोजगारासंदर्भात युवासाठी जर म्हणलं तर सगळ्यात आधी आपण जिल्हा परिषद मार्फत कोणत्या योजना आहेत त्या युवा पिढीला आपण ते समजावून सांगणार. त्याच्यातून रोजगार कसं भेटणार. समजा एखादी उद्योग, आता आमचे उद्योग आता सर्वच आहेत आमच्या गावातले, जसं की आमचे अनिकेत बंटी हे जे ब्रदर्स आहेत त्यांनी एक उद्योग सुरू केला. जसं आमचे सचिन भैया, विकास भैया दोन, त्यांचा एक पेट्रोलियमचा उद्योग आहे. म्हणजे असं एक आमच्याकडे आदर्श आमच्या गावात आहे. आम्हाला बाहेर जायची गरज नाही. आम्ही यांना बघून उद्योगामध्ये नक्कीच आपण 4 पावलं पुढे जाऊ आणि वेगवेगळ्या गोष्टी असं म्हणजे आपण 100% उद्योगाला चालना देऊ. आणि कुठं जर रोजगार निर्मिती संधी असेल, समजा आमच्या मध्यवर्ती बँक असतील, वॅकन्सी सुटल्या तिथं वेगवेगळ्या माध्यमातून आपण ते सर्वांना जनजागृती करून आपण तिथं फॉर्म भरण्याचा आणि त्या मुलांना रोजगार म्हणजे नोकरी देण्याचा 100% प्रयत्न केला. आता आमचे वडील शिक्षण संस्था काढले होते. त्या संस्थेमध्ये अनेक जणांना, किती जणांची चांगलं बरं केले. पण काही नंतर कालांतराने काही असं पैशासाठी म्हणा, कशासाठी म्हणा, त्या शिक्षण संस्था हडपल्या गेल्या. माझ्या वडिलांचा स्वभाव मवाळवादी असल्यामुळं त्यांच्यावर अन्याय झाला. त्यांना राजकारणातून काढले, त्यांना समाजकारणातून काढले, त्यांना उभ्या आयुष्यातून संपवले. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी आता ते जनतेपुढे मांडणार नाही, कारण जनतेला अख्ख्या तालुक्याला पूर्ण माहिती आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळात, पूर्वीच्या काळात जे माझ्या वडिलांनी जे युवासाठी नोकरीची संधी शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी केले, तसं येणाऱ्या काळासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमातून तरुण मुलांना रोजगाराची 100% संधी उपलब्ध करून देऊ. आता तुम्ही जनतेसमोर जाताय तर तुमच्या कोणत्या कामाच्या आधारे तुम्ही नागरिकांशी मतदानासाठी अपील करणार आहात? मी जनतेमध्ये जातोय फक्त माझ्या वडिलांचं नाव आणि फोटो घेऊन जातोय. माझ्या वडिलांनी केलेलं कार्य
सांगतो जनतेला की असं असं लक्ष्मण आदाळेचा मुलगा आहे. असे कोणते कार्य असतील जे तुमच्या वडिलांचे तुम्ही तुमच्या जनतेसमोर ठेवणार आहात? केले आता आमच्या गोंशी मधले रस्ते असतील, वेगवेगळ्या गावांमध्ये दलित वस्त्याचे रस्ते असतील, लघुपाट बंधाऱ्याची कामं असतील, हे असे अनेक विधवा बायांचे पैसे असतील, 60 वर्षाचे पैसे असतील. कुठं अन्याय म्हणजे असं कुठं समजा वीज पडली त्या टायमाला मलाही माहित नाही माझ्या वडिलांनी किती काम केलं ते ऍक्च्युली तुम्हाला खरं सांगतो. त्या गावात गेल्यानंतर मला कळाले की तुमच्या वडिलांनी हे पत्र दिले होते, हे शिलाई मशीन दिले होते. आमच्या इथं जनावर मेलते तेव्हा साहेबांनी असं असं केले होते. घर संसार कसं जर शॉर्ट सर्किटनं आग झालं तर असं असं संसार दिले होते, भांडे दिले होते. म्हणजे लोकांकडून कळते. मला तर काही माहिती नाही, पण मी लहान होतो तेव्हा. माझा 96चा जन्म आहे. त्यामुळे तेव्हापासून मला लोक सांगतात की म्हणजे लोकांमध्ये गेल्यावर पासूनच मला कळत आहे की माझ्या वडिलांनी भरपूर काम करत. त्याच धर्तीवर मी लोकांमध्ये जातोय की जसं वडिलांनी काम केले होते तसं मलाही काम करण्याची संधी पुन्हा एकदा तुम्ही द्या. जर रमण आदाळे साहेबांना विचारले की त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे? तर माझं शिक्षण तसं तर मी उदगीरला माझं शिक्षण झालंय, लालबहादूर शाळा प्राथमिक विद्यालय, तिथं माझं 1ली ते 10वी शिक्षण झालंय. त्याच्यानंतर शिवाजी महाविद्यालयात मी माझी 12वी आणि ग्रॅज्युएशन BA कम्प्लीट आहे. ग्रॅज्युएशन माझं पूर्ण झालेलं आहे आणि 24 तास मी समाजात वेगवेगळ्या समाजामध्ये मी फिरत असतो. प्रत्येक कामात, सुखादुःखात कोणी इथं मेले म्हणलं मी तिथं प्रामाणिकपणे जातो, सांत्वन करतो. कोणाच्या लग्न असतील, समारंभ असतील, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे काही मंदिराचे काम असतील, आरती असेल, हे असेल, मी प्रामाणिकपणे लोकांमध्ये जाऊन एक सामाजिक काम करत असतो. जे मागील जे उमेदवार इथे होते त्यांना जर तुम्हाला 100 मधून जर मार्क्स देण्यासाठी सांगितलं त्यांच्या विकास कार्याबद्दल तर किती मार्क्स त्यांना तुम्ही देणार? पूर्वीच्या उमेदवारांना नाही नो कमेंट्स त्याच्याबद्दल. आपण आपलं प्रेझेंटेशन चांगलं देऊ. तरी पण जनतेना जर तुम्ही सांगणार तर काय सांगणार? नाही, नो कमेंट्स. मी दुसऱ्या उमेदवारांना काही कमेंट करणार नाही. मी माझं प्रेझेंटेशन देणार मी. तो ये अपने साथ जुड़े हुए थे रमन आदावळे साहेब. तो जिस हिसाब से ज्या पद्धतीनं जे आश्वासन जनतेसमोर ठेवले जात आहेत आणि त्या आश्वासन ते कशा पद्धतीने काम करणार ते येणाऱ्या काळात आपण बघत राहू. तर असंच बघत राहा. आवाज तुमचा, साथ आमची. थँक्यू सो मच.